मॅडम तो बडगेरला टायगर बर्थडे त्याच्या मुलाला घेऊन आलाय. अगं बाई, आला का तो? हो. ठीक आहे, बोलवा त्यांना. चला मॅडम, मी तुम्हाला आज बोलवलंय. नमस्कार मॅडम. नमस्कार, या बसा. तू मॅडम, याला गं ठेवलं. यांनी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून. मॅडम राशी यादव या स्कूल मधले होते. आज बघा त्यांची किती प्रगती झाली. मी बघा प्रिन्सिपलहून काय करते, ड्रामा. म्हणजे आमचा मुलगा जे शिकणार ते होणार नाही. होईल, पण त्यासाठी मुलांनी नीट शिकायला हवं. काय केलं टायगरने? हेडक मास्तरीन बाई. हेडक नाही हो, हेड मास्तरी आहे ते. पोराने केलं तरी काय सांगा की. किती अगाव आहे तुमचा पोरगा. बापावरच जाणार. पोरगा आहे तुम्हाला. झोपता आम्हाला म्हणून तर हे कापड घातलं. कसला खतरनाक दिसतो की नाही. मॅडम तुमच्या कपड्याबद्दल नाही बोलत, तुमच्या मुलाबद्दल बोलतात. त्या जरा वळण लावा. खरपुडे तो काय वळण लावाय तो रस्ता आहे का? थोडी शिस्त लावा. बाकी काय नाही, अभ्यासाकडे लक्ष द्या. त्याची आई त्याला रोज आणते तरी तो सुधारत नाही. म्हणूनच तर तुला पूर्ण विषयात 30 पैकी 8 गुण भेटले. किती 8. नाव काढलंस पोरा तुम्ही ना. घरात वर कोण गेला नाही आणि तू आत्ताच काढलं. आपल्या गावात एक मोठा बॅनर टाक आणि त्याच्यावर लिह की टायगरने 8 मार्क्स काढलं, सगळ्या गावाकडनं अभिनंदन. आणि एक मला मोठा फोटो टाक. हो मॅडम, ते तर त्याचं कौतुक करतायत. अहो, तुम्ही त्याचं कौतुक का करतायत? 8 मार्क्स मध्ये तो फेल झालाय. आणि हो, त्याची कंप्लेंट आले. होमवर्क कंप्लीट नसतं त्याचा. काय रे होमवर्क का नाही करत तू? खरपुडे, तुम्ही समजवा यांना. त्याला बोलू दे. होमवर्क तर घरी करायचं असतं ना. मी तर नुसतं बाहेरच खेळत असतो. खरपुडे, तुम्ही समजवा यांना. अहो सर, गोष्टीची उत्तरं येत नाही त्याला. त्या दिवशी कुराट पाण्यात पडली तर वर काय